कशाच्या पाहायच्या मग? काय ना पोरं होते का मग गुढी कोण पाहणार? आई पाहणार आहे की तू पाहणार? मी पाहणार. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. काय आहे, नमस्कार घेतला असेल आईचं तुम्ही? मग दोघी सासू ना इकडे चालू आहे. काय करता तुम्ही? मला म्हटलं एवढं नका. काय असते काय नसते? कारण ते एवढं मोठे खात नाही. आणि इकडं महालक्ष्मी माता बसलेला आहे. तुम्ही पाहिलं असेल कालपासून. छान वाटत आहे मस्तपैकी. मग खोटी वगैरे पण खूप छान आहे. आणि आपण आई महालक्ष्मीच्या जेवणासाठी तर इकडं जे आहे आपल्यासारखंच असेल आहे ना? अलग अलग राहायचं. कसं? इकडं आंबील आहे, पतली आहे. आपल्या घरी तिकडे नाही राहत मराठवाड्यात. नाही तसं काय? इकडं करतात. वाशिम पासून इकडं आंबे, कतली, फळं तिकडं मराठवाड्यात. मग काय काय केलेलं इकडं आज? आणखी आज सांगायचं आहे आपल्याला व्हिडिओमध्ये काहीतरी, पण ते थोडंसं येणारच आहे पुढच्या शूटमध्ये. कारण इकडं बघा प्रसाद वगैरे केलेला आहे. सर्व आंबीलचा प्रसाद केलेला इकडं डब्यामध्ये आहे का? आंबील केलेलं आहे. ही मोठीची आहे वेगळी आंबील आणि म्हणजे असं कसं असते? आंबील आणि कतली. हां, म्हणजे दोन्ही पण दोन डबे ठेवा लागतात का? एक डबा एकत्र चालत नसते दोन्ही मिळसाठी? असं पण आहे. काही काही वेळेस असं असते की दोन्ही एकत्र असतात. नाही नाही, अलग 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 असते आहे ना? डबे आणला नाहीत. नाही डबे मोठे आहेत ना, 5 हां, किलोचे म्हणजे तेच ते असते पण तुला ठेवण्याच्यासाठी. 1.25 किलो बेसनाची कतली आहे, 5 किलो ज्वारीची आंबील आहे. अरे वा. त्यात सगळं टाकतात ना. भरपूर करतात हे. म्हणजे याला पिवते म्हणतात. म्हणजे उद्या आपण गाठी पडतो ना, आहे ना? बरं ते एक हे असते आपण काय म्हणतात गुढी देणं. हा, ते पण गुड्या वगैरे केलेल्या आहे सर्व. तर ते कसं कधी पाहावं लागते जेवण वगैरे. तू बघितली का आज गुढी? नाही, आताच नाही जमत ना. नंतर जेवण केल्याच्या नंतर गुड्या पाहत असतात. आणि खरंच आजचं जे आहे गुढीचं राहणार आहे राधिकासाठी मेन. काय गुढी येते तिच्या डोक्यात कालपासून विचार असेल आणि तो विचार आज समोर येणार आहे किंवा गुढी काय पाहिजे. हा, काय येईल बरं गुढी? काय सांगा ते महालक्ष्मी मातेच्या मनात जी असेल तेच येईल. आणि केळीच्या खांबाचं मान असतं. ते पार भरायला असतात. ते चौकड असतात. केळीचे पानं चौकड हा पार भरायला. हे पार भरतात सर्व शिकलं असतं. आणि मेन म्हणजे आंबाडी, आंबाडीचा मान असतो. आणि घरे केलेले आहेत. आणि हे नैवेद्य करतात दिवे. आणि हे 16 ठेवावं लागते. आणि मोदक केलेले आहेत. हे पूर्णाच्या पुढे. आणि भरपूर सामान करतात. कढी केलेली आहे. आणि इकडं आणखी इकडं पुढे केलेली. हे सर्व प्रसादाचं सामान आहे सर्व. आणि आता लगेच आरती वगैरे होणार आहे. याचा पण खूप मान असतो. 16 भाज्याचं म्हणजे 16 भाज्या करून पूर्ण मिक्स करतात. अरे वा, चांगलं आहे. आणि इकडं सर्वजण चालू आहे. सर्वांची काही चालू आहे. हो, स्वामी आहे, समर्थ आहे. चला तिचं. आणि फराळच केलं. हां, लाडू फुलोरा टांगला. फुलोरा पण 1.25 किलोचा असतो. हो. आणि तोरण सेम असते जसं लिंबू खोबरं वगैरे तोरण असतात ना. हो. दोघीले 2 असतात. आणि काल पाहिलंच असेल तुम्ही सजावट वगैरे करताना, मकर तयार करताना, तेव्हा खूप भारी वाटत होतं. आणि खूप वेळ लागला, जवळपास 2 दिवस गेला यायचं असं म्हटलं चालते. आणि डेकोरेशन वगैरे करायला पण खूप वेळ लागतो. हो, मग टाइमच लागतो ना. तर आता रांगोळीची घाई चालू आहे. रांगोळी काढायची आणि मेकअप करायचा, नंतर आरती होणार. हो. आणि नंतर गुड्या बघायचे. गुड्या तर टाइम आणखी गुड्याला. म्हणजे मग आरती वगैरे झाली, दर्शन झालं संध्याकाळच्या टायमाला. आणले का? तू पाहिला का कधी गुढी बघितली का? गुढी पाहिली. हा, गुढी पाहिली. दरवर्षी दरवर्षी पाहत असेल.
मेन म्हणजे माझे काकाची मुलगी आहे सानू, हां ती खूप इंटरेस्टिंग आहे त्याच्यात. असं आहे. हां, सर्वांच्या पाहते ती तिथंच राहते. चांगली गोष्ट आहे. पण आजचा व्हिडिओ नक्की बघा तुम्ही, कारण आज गुढीचं काय गुढी येणार हे राधिका सांगणार आपल्याला, आणि ते खूप महत्त्वाची राहणार आहे. आणि आता बऱ्याचशा पाहुण्याला आमंत्रण देणं पण चालू आहे, हो. कारण आज पूर्ण जे आहे नातेवाईक त्यांना पण सांगितलेलं आहे ना, आणि मी पण काही सांगितलेलं आहे, आणि बाकीचे जे आहे घरचे हो, सर्व. मामानं पण सांगितलेलं आहे सर्वांना, कारण कार्यक्रम जवळच येत आहे आता. आज मामानं भाजी बनवली. अरे बा. कान व्हिडिओ. एक खतरनाक सांगायची गोष्ट म्हणजे खूप आवडीनं बनवतात मामा. एक खरंच असते किंवा स्वयंपाक वगैरे करणं एक कला असते. आणि कळस मांडतात तिथं मेन म्हणजे स्वयंपाकाच्या आधी. हो. ते पण कळस वगैरे मांडलेलं आहे. आणि इकडे केलेलं आहे भाजी. आणि खरंच मामाच्या हातची आहे. हां, टेस्ट बघा किती मस्त येते. म्हणजे वास चिकन. आणि स्वयंपाक वगैरे सर्व इकडं केलेलं आहे या रूममध्ये, कारण तिकडं देवात जे आहे देवघर तिकडे बसलेलं आहे, आणि मेन बाहेरचं इकडचं दुकानचं वगैरे आहे सेटअप, म्हणजे 2-3 रूमा. हो. आणि सर्वजण सोहम आहे इकडं, आरतीची तयारी स्वामी आहे, आरतीची तयारी चालू आहे. लगेच थोड्या वेळात आरती वगैरे होणार आहे. चला, सगळेजण फ्रेश व्हा आता. तुझा गोविंदा आहे ना? हो, काकाचं. काका सर्व असे आहे. चलाचं मग. हां, आता हे काढते ना रांगोळी. आणि आतापर्यंत माहिती आहे का 2 घंट्यापासून यायचं चालू होतं. कोणतं गेम्स खेळले तुम्ही आतापर्यंत? नावाच्या भेंड्या. हो. आणि मी पण होतो त्यामध्ये, पण तेव्हा शूट वगैरे घेतला नाही. कोण जिंकलं? म्हणजे कसं असते, सर्व काही जण आलं नाही हां, नाव वगैरे, कारण थ वरनं नाव नाही आले. तुम्ही सांगा कमेंटमध्ये 1-2 नाव जरी असले थ वरनं. त्यानंतर आणखी कोणतं नाव नाही आलं? ल वरून तर भरपूर होते. वरून पण नाही. श हां षटकोन, त्यासाठी 2-2 जण 1-2 वेळा हरलेले आहेत. जसं सतीश शब्द आला शेवटी, त्या शमध्ये हरलेला आहे. उच्चार डबल हां, येतात ना काही शब्द. निळलं असे बरेच शब्द आहेत. तर बघा आता चालू आहे आमचं गुढ्या पाहणं. तर आई किती वेळची म्हणत आहे मला. आईला एवढा उत्साह आहे की काय. कशाच्या पाहायच्या मग? काय न करू मग गुढी कोण पाहणार आहे? आई पाहणार आहे की तू पाहणार आहे? मी पाहणार. पाहणार तू आहे ना. आई ते पण महत्त्वाचं आली आहे. नाही. गुढ्या पाहायच्या काही पाहत असतात का? हां, तर आता मी पाहते गुढ्या. सर्वजण वाट पाहत आहेत की राधिका गुढ्या कायच्या पाहते, कायच्या पाहणार आहे. तर बघा आता गुढ्या पाहते मी. तर व्हिडिओ कंटिन्यू करू. तर दाखव एक गुढी. एकच पाहिजे त्याची. एकच नसतं, 1, 2, 3 अशा गुढ्या पाहतात. पहिलेच पाहिजे हो. हे दिली. दिली का? हां, आतून ठुली होती ना, बाहेरून आली. ही अशी आहे. आता एक वेळेस परत ते ठेवायची. चालून ठुली होती ना. हातमधून ठेवली. पण हे खरंच असते. हो. आता आणि कशी गुंडाळतात दाखवते. हे आतमध्ये टाकले. असं आहे, आतमध्ये टाकलेली आहे. आणि खरंच आहे, त्याचा अनुभव खूप आहे भारी. माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. पहिलीच गडी मला निघाली. हो. पण आपण थोडंसं नंतर सांगणार आहे नेमकी काय मागितलं, कशासाठी मागितलं तो गुढी. तर आता गणेशाची बघते. गणेशाने चला असं आहे. पण हे ठेवल्याच्या नंतर बघायचं होतं आपल्याला, कारण ऑलरेडी पहिले ठेवलेलं आहे. नाही ठेवलेलं आहे. आता ठेवायचं, नंतर बघायचं आपण. हो. आहे. बरं गुढी का असते आई? ते आतलं वरून येते ना, म्हणजे आपली अंदर इच्छा ठेवलेली काडी वरून असली येते. की असं आहे. पूर्ण होतं. आपली इच्छा जर असेल तर ते गुढी काडी जी आहे आतमधली वर येते. कपड्याच्या वर येते.
आणि खूप जुनं पद्धत आहे बघण्याची. तर बघा हे आहे ओरिजिनल राहणार आहे. मग गणेशाने दिलं ना पण. हो. हे कुठली ना पण मागितलं काय होतं दिली का? हे बघा आता सगळं गणेशाची जी आहे ना गुढी ती दिलेली आहे. पण सर्वात महत्वाचं मागितलं काय होतं काय आहे? तुला काय वाटतं काय मागितलं असेल? काय सांगा तिच्या मनात आपल्याला का माहित. काही असं ते ना मनातलं सांगायचं नसते, फक्त गुढी वगैरे बघायचं आहे. तर तिचं वाटलं की बा गुढी दिलेली आहे. तर असं आहे शेवटी तेच असते की बा चला असं आहे. आणि गणेशाचीच गुढी जास्त आलेली. गणेश ठीक आहे. 5 मिनिटं थांबावं लागेल. ठीक आहे थांबून बघू इकडेच. आणि झालं असेल तर काही प्रॉब्लेम नाही, उद्याला बघितलं तरी चालते. त्यांना त्रास नसतात द्यायचे. झाले पण एक दोन आल्यात ना तेच असते. चला असं आहे. आजचा कार्यक्रम खूप मस्त झालेला आहे. कारण वगैरे खूप जण आले होते, बरेच लोक आले होते. तर असं आहे मित्रांनो, चला हा व्हिडिओ आता इथंच संपत आहे आपण. व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा. काही पण आहे. तू बघितली का नाही कधी गुढी? पाच होती मी पहिले. नातवासाठी बघितली का? पोरीन पाहिले मग अशी. अच्छा म्हणजे दुसऱ्याला ठेवा लावली दुसऱ्या मुलीला आणि त्यानं वगैरे बघितलं तर आल्या का मग? हो आले. असं आहे. असं आहे मामीनं जास्त बघितलं ना सर. हो चालते. चला हा व्हिडिओ आता इथं संपूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.